वाजे आम्ही आहोत जंगलाचे राजे. जय शिवा. हे गळ्यातील चापड हालत. वेलकम. 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आज शाळेमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं होतं. सुरुवातीला हॉलमध्ये बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं पूजन झालं. त्यानंतर दळवी सरांनी आदिवासी दिन का साजरा केला जातो ह्याविषयी उत्तम अशी माहिती दिली. तसंच पंढरे सरांनी आदिवासी संस्कृतीमधील विविध वस्तूंविषयी माहिती दिली. त्यानंतर आदिवासी संस्कृतीची वेशभूषा असणारे काही विद्यार्थी वेशभूषा करून आले होते, त्यांचं सादरीकरण झालं आणि फायनली सगळ्यांचा आवडता तारपा नृत्य झाला आणि अशा तऱ्हेने आजच्या कार्यक्रमाची सांगता झाली. आपणा सर्व कार्यक्रम सविस्तर पाहावयास मिळतील. धन्यवाद. निसर्ग देवतेचे देवपण श्रद्धेने जपलं तुम्ही, म्हणूनच आदिवासी बांधवांचा सन्मान करतोय आम्ही. खरं वेगळी तुझी बोली भाषा, धर्म तुझा आगळा, लाकडाचा केला नांगर आणि स्वतः बैल झाला. ओबडधोबड जमीन कसत, ओबडधोबड जमीन कसत मैल मैल चालला. सर्वांत आधी जन्मला तरी माग कसा राहिला. हीच या समाजाविषयी कधीतरी शोकांतिका वाटते. खरं हा समाज म्हणतोय की जंगलाचा मी रहिवासी, नातं माझं निसर्गाशी. प्रत्येक निसर्गातील देवदेवता हेच आपलं दैवत हा समाज मानत असतो. म्हणूनच निसर्गाचा मी रहिवासी, नातं माझं निसर्गाशी. झाडे वेली पशु पक्षी सारे आहेत माझे मित्र खरे. मंजूळ पावरी वाजे आम्ही आहोत जंगलाचे राजे. स्वागतम 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 सारेगा. आदरणीय गायकवाड सर घेणारच आहे, पण तरी पण क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंड मधील उतीहातू या गावी झालेला आहे. 15 नोव्हेंबर 1875 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सगुणा मुंडा असे होते, तर आईचे नाव कर्मी हातू असे होते. भगवान बिरसा मुंडा हे यांचं शिक्षण जर्मन मिशनरी स्कूल या शाळेत त्यांचं शिक्षण झालेलं आहे. हे प्रत्येक तरुणामध्ये मिळून मिसळून राहणाऱ्या व्यक्तिमत्व होतं आणि म्हणूनच समवयस्क आणि समविचारी तरुणांना एकत्र करण्यात त्याला यश मिळालं आणि ह्याच तरुणांना घेऊन त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांचं खूप वेगाची कामगिरी आहे आणि ही कामगिरी ते स्वतः आणि त्यांचे अनुयायी जे होते, तरुण मंडळी जे होते, मित्र परिवार होता, या मित्र परिवारासोबत त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न केलेले होते. असे हे बिरसा मुंडा. जय शिवा. जय मानव. प्रास्ताविकेमध्ये सांगितलं की युनो मध्ये एक ठराव झाला आणि हा ठराव झाल्यानंतर सर्व भारतभर आणि जगामध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा करायला सुरुवात झाली. अमेरिकेमध्ये गेल्यानंतर काही काळानंतर त्या ठिकाणी वसाहती स्थापन केल्या. वसाहती म्हणजे काय? युरोप किंवा इतर देशातील लोक, विशेषतः युरोप मधले, अमेरिकेमध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी
स्वतःच सुरुवातीला वसाहती आणि नंतर राज्य स्थापन केला आणि त्या ठिकाणचे जे मूळ रहिवासी होते हे मूळ रहिवासी एक प्रकारे बेघर झाले. हे राज्य युरोपमधून गेलेले जे लोक होती त्या लोकांचं त्या ठिकाणी आलं. साधारणपणे हा जो काळ होता हा काळ 1492चा काळ होता. त्यानंतर 500 वर्षानंतर त्या ठिकाणी कोलंबस डे म्हणून साजरा करायला त्या ठिकाणी सुरुवात झाली. मग त्या ठिकाणच्या लोकांनी असा विचार केला की अरे कोलंबस हा तर बाहेरून आलेला होता, युरोपमधून आलेला होता आणि तरीही कोलंबस डे साजरा करतात आणि म्हणून त्या ठिकाणचे जे मूळ रहिवासी होते थोडक्यात आदिवासी यांनी विरोध केला. त्याचप्रमाणे इतर खंडांमध्ये देखील ऑस्ट्रेलियामध्ये पण तुम्ही ऑस्ट्रेलियाचा इतिहास बघितला, ऑस्ट्रेलियामध्ये देखील युरोपियन त्या ठिकाणी त्यांनी वसाहती स्थापन केलेल्या होत्या आणि म्हणून त्या ठिकाणी देखील अशा प्रकारचे दिवस साजरे करायला सुरुवात केली. अबोरिजन म्हणजे मूळ रहिवासी ही संकल्पना त्या ठिकाणी आली. साधारणपणे 1923च्या त्या काळामध्ये जेव्हा दुसरं महायुद्ध चालू झालेलं होतं, पहिलं महायुद्ध, त्या काळामध्ये काही आदिवासी संघटना, राष्ट्रसंघ होता पूर्वीचा, त्या राष्ट्रसंघाच्या कार्यालयामध्ये गेले आणि त्यांनी आपलं जे काय म्हणणं आहे हे म्हणणं मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी विनंती केली की आमचं म्हणणं काय आहे तुम्ही ऐका. परंतु 2 वर्ष गेल्यानंतर देखील त्यांचं म्हणणं जे काही आहे हे त्या ठिकाणी त्यांना मांडू दिलं गेलं नाही. पहिलं महायुद्ध झालं, संपलं. नंतर दुसरं महायुद्ध चालू झालं. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर युनो जे आता आहे या युनोची स्थापना झाली आणि युनोची स्थापना झाल्यानंतर जागतिक जे नेते होते, आदिवासी नेते, त्यांनी आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडण्यासाठी युनोला विनंती केली आणि युनोमध्ये एक समिती आहे, मानवाधिकार समिती म्हणून, तर ती समिती स्थापन केली. एक नेता होऊन गेलेला आहे, जागतिक नेता जोस मार्टिनेज कुगो, याने एक अहवाल सादर केलेला होता की आदिवासींवर कशा प्रकारे अत्याचार होत आहेत, भेदभाव होतोय, त्यांची दुरावस्था कशी होते आहे. तर तो अहवाल आणि जागतिक जे नेते होते त्या नेत्यांनी जे म्हणणं मांडलेलं होतं त्या म्हणण्यानुसार आणि त्या अहवालानुसार 1994 साली मूलभूत हक्क जे होते आदिवासींचे ते स्वीकारले गेले. म्हणजे साधारणपणे 1982 पासून 1994 पर्यंत हा जो कालखंड होता, हा कालखंड आदिवासी माणूस आहे की नाही ह्याच्यावरती चर्चा करण्यामध्ये गेला. तुम्हाला ऐकून विशेष वाटेल की या ठिकाणी बसलेले तुम्ही सगळे त्या समाजातील आहेत, बरोबर की नाही. परंतु त्यावेळी असं म्हणणं होतं काही देशांचं की आदिवासींना माणूस म्हणून मान्यता द्यायची का नाही याच्यावरती विचारमंथन करण्यासाठी 8 वर्ष लागली. आणि 8 वर्ष झाल्यानंतर साधारणपणे 1992 साली इंडिजिनस म्हणजे आदिवासी हे माणूस आहे आणि अशा प्रकारची मान्यता त्या ठिकाणी देण्यात आली. आता जागतिक नेत्यांची अशी भावना होती की हा ठराव पास केल्यानंतर त्यांना मानवाधिकार प्राप्त होणार आणि त्यांना जर मानवाधिकार प्राप्त झाले तर जगामध्ये त्यांचं जे शोषण आहे, त्यांचं जे हनन आहे, त्यांच्यावर जो अन्याय होतो आहे किंवा ते ज्या ठिकाणी राहतात त्याचा जो अधिवास आहे त्या अधिवासामध्ये जी खनिजं आहेत ती खनिजं आम्हाला काढता येणार नाही. आणि म्हणून काही नेत्यांनी त्याला विरोध केलेला होता. परंतु तसं न होता आदिवासी हा देखील एक माणूस आहे आणि अशा प्रकारची मान्यता त्यांना देण्यात आली आणि त्यांना देखील मानवाधिकार प्राप्त झाला. युनो मध्ये जनरल असेंब्लीमध्ये 23 डिसेंबर 1994 रोजी ठराव क्रमांक 49/214 च्या माध्यमातून अशा प्रकारचं घोषित करण्यात आलं
की 9 ऑगस्ट हा यापुढे जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करायचा. आता 9 ऑगस्टच का? याची तारीख तर तुम्हाला मी डिसेंबर सांगितली, मग 9 ऑगस्ट का? पहिल्यांदा युनो मध्ये 9 ऑगस्ट या दिवशी ठराव हा मांडण्यात आलेला होता आणि म्हणून त्या दिवसाची आठवण राहावी म्हणून 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करायला सुरुवात झाली. दुर्दैवी असं होतं की भारतामध्ये साजरा करण्याचं जे प्रमाण होतं हे कमी होतं. हल्ली हल्ली त्याला थोडक्यात वाढलेलं आहे आणि आता सगळीकडे हा दिवस मोठ्या प्रमाणावरती साजरा करण्यात येतो आहे. जनरल असेंब्लीमध्ये 13 सप्टेंबर 2007 रोजी जवळजवळ 144 देशांच्या स्वीकृतीने अधिकार जाहीरनामा स्वीकृत झाला, परंतु 4 देशांनी याला विरोध केलेला होता आणि 11 देश त्यावेळी तटस्थ राहिलेले होते. जगभरातील आदिवासींसाठी विविध अधिकार त्यावेळेस प्रदान केले गेले आणि त्यातले महत्त्वाचे जे होते ते म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे स्वतःची ओळख, स्वनिर्णय, तसेच सन्मानाने जगण्याचा अधिकार, जंगल व जमिनीचा अधिकार, संस्कृती, भाषा, वेशभूषा, अन्न संस्कृती, पारंपरिक ज्ञान संवर्धनाचा अधिकार, समानतेचा अधिकार, शुद्ध आणि स्वच्छ हवा, पाणी आणि अधिवास, आपली शिक्षण, कायदा, आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय व्यवस्था राबवण्याचा अधिकार, हा अधिकार या ठरावाने जगभरातील आदिवासी लोकांना मिळाला. आदिवासींसाठी उद्दिष्ट आहे जंगल आणि जमीन वाचवणे हे महत्वाचं उद्दिष्ट घेऊन आणि आदिवासी दिन साजरा केला जातो. परंतु हल्ली जर बघितलं तर याचं स्वरूप त्याला थोडंसं वेगळं स्वरूप आलेलं आहे. म्हणजे डीजे वरती नाचणे वगैरे हा प्रकार आहे, हा प्रकार वाढलेला आहे. परंतु खऱ्या अर्थाने जर जागतिक आदिवासी दिन किंवा तुम्हाला आदिवासी दिन साजरा करायचा असेल, नृत्य आलं. नृत्य म्हणजे केवळ आदिवासींचं नाही, अखिल मानव जातीचं आहे ते. आनंदाच्या प्रसंगी माणूस हा नाचतो, गाणी गातोय आणि आदिवासींची ती तर संस्कृतीच होती की सण उत्सव किंवा फावला वेळ मिळाला की त्यावेळेस नाच गाणं करणं हे होतच नाच गाणं. परंतु विचार मंथन झाला पाहिजे, विचार झाला पाहिजे, भावी पिढीचं कल्याण कसं होईल याचा विचार झाला पाहिजे. तुम्हाला एक उदाहरण सांगतोय. डहाणू मधील एक पोरगा जागतिक म्हणून त्याला बोलावणं गेलं त्या ठिकाणी एक जागतिक कंपनी आहे त्या ठिकाणी त्याला भारतामधून त्या ठिकाणी त्याला नोकरी मिळाली. या अतिशय गरीब घराण्यातला. म्हणजे अशा प्रकारे त्यांना जर शिक्षणाची व्यवस्था योग्यरित्या प्राप्त झाली तर ते देखील त्यांच्या क्षमतांचा वापर करून आणि आपली प्रगती किंवा आपला उत्कर्ष हे करू शकतात. तर अशा प्रकारे जागतिक आदिवासी दिनाची थोडक्यात अशी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता सामाजिक तुम्हाला थोडं सांगतोय. प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे सण उत्सव साजरे केले जातात हे त्याचं स्वरूप थोडंसं वेगळं असतं. त्यामुळे जव्हार मोखाडा किंवा आमच्या विक्रमगड भागामध्ये पूर्वीच्या काळी आणि काही प्रमाणात आता देखील जे सण साजरे केले जातात त्यांची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. तुम्हाला माहिती आहे साधारणपणे आदिवासी लोकांमध्ये नवीन वर्ष हे केव्हा सुरू होतं? आपण 1 जानेवारीला नवीन दिवस साजरा करतो किंवा मग मराठी वर्षामध्ये चैत्र, बरोबर. परंतु आदिवासी समाजामध्ये पाऊस पडण्याच्या आधी, पाऊस पडल्यानंतर नवीन वर्ष एक प्रकारे सुरुवात होते. अक्षय तृतीया माहिती आहे तुम्हाला, बरोबर. त्या भागामध्ये जव्हार भागामध्ये आणि इतर भागामध्ये आखाती नावाचा सण हा साजरा केला जातो. या आखातीच्या दिवशी धान्य हे पेरलं जातं आणि नवीन उगवल्यानंतर धान्य किती उगवतं म्हणजे पेरण्याच्या अगोदर त्याची चाचपणी केली जाते आणि ते उगवल्यानंतर जे उगवतं त्याला गौर म्हणतात. आणि ही गौर नंतर नदी किंवा तलाव, विहीर या ठिकाणी ती चालवली जाते. त्याला गौरी असे म्हणतात त्या भागामध्ये. त्यानंतर कवळी भाजीचा सण या ठिकाणी साजरा केला जातो. माहिती आहे ना कवळी भाजी? काय काय करतात बरं कवळी भाजीला? कवळी भाजी खातात हे माहिती आहे की नाही? कवळी भाजी त्याच्यामध्ये जी सफेद मुसळी ज्याला नाव आहे तर त्याची जी कोवळी पानं असतात, त्यानंतर माठ असतो किंवा करडू असतो. हा करडू कवळा म्हणजे कोवळा असतो. त्याची पानं एकत्र आणायची, ती शिजवायची
आणि घरातील सर्वांनी एकत्र बसून ती हातावर घ्यायची आणि घरातील जो कुटुंब प्रमुख आहे तो सांगेल की तुम्हाला आजपासून ही जी जंगलातली भाजी आहे ही खाण्याला तुम्हाला एक प्रकारे परवानगी आहे घरातील सर्वात लोकांना, आणि ते हातावर घेऊन आणि ते खातात आणि अशा प्रकारे हा कवळे भाजीचा सण साजरा केला जातो. तर निसर्गाशी नातं हे आदिवासींचं असल्यामुळे निसर्गातील प्रथा परंपरा या त्यांच्या जीवनामध्ये येत असतात आणि म्हणून निसर्गाला निगडीत निसर्गाशी एकरूप होण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न चालू असतो. आता याच वेळी त्यांनी काही देव मानलेले असतात. आता देव म्हणजे काय? सूर्य, चंद्र, नदी, नाग, वाघ किंवा निसर्गातील जे काही प्राणी किंवा इतर जे काय आहेत हे एक प्रकारे त्यांना ते देव मानतात आणि त्याला अर्पण करण्याची त्यांच्यामध्ये प्रथा आहे. मग ह्याच वेळेस कवळी भाजीच्या वेळेस गावातील सगळी लोक एकत्र येऊन एक सेंदूर त्याचा एक कार्यक्रम असतो. तो सेंदूर एकत्र करतात, तो सगळ्या गावातील लोकांना देतात आणि सांगतात की तुमचा जो कुणी घरचा देव असेल, हिरवा देव किंवा हिमाय देव, हल्ली थोडस त्याच्यामध्ये स्वरूप बदललेलं आहे, परंतु हिरवा देव, कंसरा देव, हिमाय देव यांना तो लावला जातो किंवा आपल्या शेतावरती देव असतो पूर्वज, तो आपला देव एक प्रकारे मानतात, लाकडापासून बनवलेला असतो, त्याला लावण्याची परवानगी दिली जाते आणि दुसऱ्या दिवशीपासून आवणीला सुरुवात होते. त्याच्या आधी लोक आवणी करत नाही. कवळी भाजीचा सण साजरा केल्यानंतरच तोपर्यंत रोपणी जी पेरलेलं असतं ते होत असतं. त्यानंतर नवाखान्याचा कार्यक्रम होतो. नवाखाने माहिती आहे? आवणी झाल्यानंतर काही दिवस गेल्यानंतर पिकांना लोंब्या येतात, धान्य तयार होतं आणि मग तयार झाल्यानंतर घरी ते आणलं जातं. त्यापासून पोहे तयार करतात उकळामध्ये. उकळामध्ये तयार झालेले पोहे संध्याकाळी सर्व लोक एकत्र बसतात आणि आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाच्या हातावरती ते पोहे दिले जातात आणि तेव्हा घरातील कुटुंब प्रमुख जो आहे तो सांगतोय की आजपासून तुम्हाला नवीन धान्य जे येणार आहे हे धान्य खायला तुम्हाला एक प्रकारे परवानगी आहे आणि म्हणून त्याच्या आधी कुणीही नवीन धान्य खात नाही. एवढंच नाही तर घरातील जो व्यक्ती आहे हा घरातील मोठा व्यक्ती, प्रमुख व्यक्ती पाऊस पडल्यानंतर दिवाळीपर्यंत, साथीचा सण वगैरे मी तुम्हाला सांगणार आहे, तोपर्यंत नवीन वस्तू अजिबात खात नाही. कांदा, मिरची, मुळा किंवा जंगलातील नवीन किंवा खेकडं किंवा सफेद काकडी अजिबात खायची नाही. ती दिवाळीपर्यंत, दिवाळी खाल्यानंतर किंवा काही घरांमध्ये अशी प्रथा आहे की नवा खाल्यानंतर खेकडं किंवा चिंबोरा वगैरे खातात घरातील एक व्यक्ती, तोपर्यंत तो खात नाही. थोडक्यात निसर्गामध्ये जे काही प्राणी आहेत किंवा छोटे हे आहेत त्यांना संरक्षण वेळेस दिलं जातं. तर हे नवा खाण्याची पद्धत जेव्हा पोहे तयार करतात आणि त्याचा जो कोंडा राहतो, हा कोंडा घेतल्यानंतर ते पूर्वीची लोक काय करायची, फुडाची घरं असायची त्याच्यावरती मस्तपैकी असे सारवायचे आणि त्याच्यावरती जो कोंडा आहे त्या कोंड्यामध्ये पाणी मिक्स करून आणि बांबूची काठी ती घ्यायची आणि छानपैकी चित्र काढायची. ती वारली चित्रकला. या अश्मयुगामध्ये किंवा तुम्ही भीमबेटका किंवा इतर ठिकाणी त्यावेळेस वेगळी नैसर्गिक रंग त्यांचा वापर करून ती चित्र काढलेली होती. परंतु नंतरच्या काळामध्ये हा जो कोंडा पीठ निघायचं त्याचा वापर करून आणि ती चित्रकला घराघरामध्ये आणि विशेषतः त्या बाया काढायच्या स्त्रिया. तर अशा प्रकारे नवाखान्याचा कार्यक्रम हा होत असतो. त्यानंतर पचवी येते. पचवी म्हणजे नागपंचमी. पचवी आल्यानंतर जे भगत असतात त्या भक्तांना एक प्रकारे नवी दीक्षा देण्याचा कार्यक्रम हा तिथून होत असतो. हा साधारणपणे दसऱ्यापर्यंत चालतो. पित्र येतात. पित्रांमध्ये इकडे आणि आता पण नवीन म्हणजे थोडक्यात नवभाज्या करतात आणि जे पूर्वज आहेत त्यांना घास देण्याची प्रथा ही आहे. रवाळीचा एक सण येतो. या रवाळीमध्ये काय करतात, घरातील जी पुरुष मंडळी आहेत ही 8 दिवस गावाच्या बाहेर जाऊन राहतात माळावरती. संध्याकाळी तिकडे छोट्या छोट्या झोपड्या बनवायच्या किंवा गवत वगैरे सगळं मोकळं करायचं आणि त्या ठिकाणी झोपायचं. तिथे तारपा नृत्य किंवा इतर नृत्य किंवा भगत असतो, ती नवी दीक्षा ज्यांना दिलेली असते, तो घुमणे वगैरे जो प्रकार असतो हा त्या ठिकाणी होत असतो. आणि 8व्या दिवशी
उंचावरून ज्या ठिकाणी पाणी पडतं, धबधबा असतो, त्या धबधब्याच्या खाली जाऊन आणि त्या ठिकाणी ते शेवट करत असतात. त्यानंतर दिवाळीचा सण येतो. दिवाळीच्या सणाच्या दिवशी पण काय करतात? दिवाळीच्या सणाच्या दिवशी नवीन जे येत आहे म्हणजे चवळे, करांदे किंवा याच्या भाकरी, सफेद जी काकडी असते मोठी, त्या सफेद काकडीच्या भाकरी बनवल्या जातात. आणि हे पान असतं त्या पानामध्ये त्या तयार केल्या जातात. जंगलामध्ये एक वेल निघतो, त्या वेला पानं निघतात, त्या पानामध्ये त्या भाकरी बनवल्या जातात. त्या सुरुवातीला देवाला दिल्या जातात. म्हणजे थोडक्यात घरामध्ये एक मानलेला देव असतो त्याला दिल्या जातात आणि नंतर सर्व एकत्र बसून ते चवळे, ते करांदे किंवा या भाकरी छोटे छोटे तुकडे करून सर्वांना दिलं जातं आणि तिथून चवळे खायला सुरुवात होते. त्याच्या आधी चवळे खात नाहीत किंवा घरातील मोठा व्यक्ती सफेद काकडी त्याच्या आधी खात नाही, त्याच्यानंतर खातो. तर अशा प्रकारे दिवाळीचा सण साजरा केला जातो. डांगऱ्या देव म्हणून एक असतो. डांगऱ्या तिथे डांगर म्हणजे भोपळा हा फोडला जातो आणि डांगऱ्या देव त्या ठिकाणी म्हणजे केला जातो आणि भोपळा खायला सुरुवात होते. भोपळा म्हणजे डांगर त्याला म्हणतात. त्यानंतर वाघ बारस असते दिवाळीच्या आधी. मी तुम्हाला सांगितलं की जंगलातले काही जे प्राणी होते, या प्राण्यांना देव म्हणण्याची प्रथा आदिवासी समाजामध्ये आहे. आपले जे काही गायी वासरे यांचं रक्षण व्हावं म्हणून त्या वाघाला देव मानतात आणि त्याला पूजण्याचा कार्यक्रम गावागावामध्ये चालत असतो. त्याला वाघ बारस म्हणतात. या वाघ बारशीमध्ये जो गुराखी असतो त्याला त्या दिवशी खास सुट्टी दिली जाते आणि वाघ बारशीचा कार्यक्रम हा होत असतो. तोरण नावाचा एक सण साजरा केला जातो. या तोरणामध्ये काय असतं? संपूर्ण गाव एक रात्र गावाच्या वेशीच्या बाहेर जाऊन राहतं. माहित आहे तुम्हाला? आमच्या भागामध्ये साजरे करतात अजूनही. एक दिवस म्हणजे साधारणपणे त्याची पार्श्वभूमी खूप मोठी आहे, ते का मी सांगत नाही, परंतु मार्गशीर्ष महिना जेव्हा येतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. एक उत्सव साजरा केला जातो आणि एक रात्र गावाच्या बाहेर जंगलामध्ये किंवा नदीमध्ये जाऊन राहायचं. सर्व लहान मुलं वगैरे, फक्त आजारी वगैरे असेल तो फक्त राहतो गावामध्ये. तर अशा प्रकारचा सण हा साजरा केला जातो. खळ्यावरचा देव असतो म्हणजे नागली, जे धान्य आहे ते जेव्हा मळलं जातं, पेर धरला जातो, तेव्हा खळ्यावरचा सण साजरा केला जातो. या ठिकाणी नागली जेव्हा ही केली जाते तेव्हा भोपळा जो बघितला असेल तुम्ही, तो भोपळा त्या ठिकाणी फोडला जातो आणि तुरी शिजवल्या जातात. तुरीची डाळ त्या दिवसापासून खायला सुरुवात होते आणि नैवेद्य जो बनवतात हा नैवेद्य त्याच्यामध्ये मीठ टाकत नाही. हे तांदूळ आणि डाळ, तुरीची डाळ ही शिजवली जाते, त्याच्यामध्ये मीठ टाकत नाही आणि कुंभ नावाचं जो झाड आहे त्या झाडाच्या पानावरती सर्वांना दिलं जातं आणि तिथून तुरीची डाळ खायला सुरुवात होते. म्हणजे आता बघा, तुम्हाला मी जे जे काही सांगितलं हे निसर्गाचे जे काही धान्य येतं ते सर्वांनी आधी एकत्र म्हणजे सुरुवातीला मानलेला जो कोणी देव असेल त्याला द्यायचं, घरातील सर्वांनी हातावरती घ्यायचं आणि नंतर खायला सुरुवात होते. शिमगा नावाचा सण आहे. आता शेवटापर्यंत तुम्हाला आलो मी. शिमगा नावाचा सण तिथे आंबा खाला जातो. त्याच्या आधी आंबा म्हणजे कैरी असते, ती खात नाहीत त्याच्या आधी. लहान मुलं पण खात नाही. आता काळानुसार बदल झालेला आहे त्यामुळे खातात, परंतु जो कुणी पाळणारा परंपरा आहे तो अजून खात नाही आणि तो देखील सुरुवातीला देवाला दिला जातो आणि नंतर हातावरती घेऊन आणि आंबा खाण्याचा कार्यक्रम त्यावेळेस होतो होळी पेटवल्याच्या दुसऱ्या दिवशी. तर अशा प्रकारे हे वर्षभरामध्ये प्रमुख जे सण उत्सव वगैरे साजरे केले जातात हे आदिवासी समाजामध्ये अजूनही ती परंपरा चालू आहे आणि ती साजरी केली जाते. त्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये 3 प्रमुख विधी किंवा कार्य होत असतात. हे थोडक्यात तुम्हाला सांगतोय. जन्म, त्यानंतर विवाह आणि मृत्यू. आता जन्म सुईण असते, ती सुईण साधारणपणे बाळंतपण करत असते. आता परिस्थिती बदललेली आहे, ती आता कुणी काही बाळंतपण घरी करत नाही, परंतु पूर्वीच्या काळी सुईण ही बाळंतपण करायची आणि जर मुलगी असेल तर 3 दिवसांनी सवीचा कार्यक्रम म्हणजे आपल्याकडे पाचवी वगैरे जे म्हणतात तो कार्यक्रम होतो आणि जर मुलगा असेल तर 5 दिवसांनी. 5 दिवसांनी जेव्हा कार्यक्रम किंवा 3 दिवसांनी कार्यक्रम जेव्हा केला जातो तेव्हा
एक झोळी धरण्याचा कार्यक्रम होतो. इतर समाजामध्ये कसं आहे, परंतु झोळी धरण्याचा कार्यक्रम अजूनही होतो. आणि मग ती सुईण काय म्हणते, गाज इजत भिज नको, सिदाचं पान मालून घरी इजो, मावशी बोलवत पळून जायचो, ना आस बोलवत धावत जिजो. आस म्हणजे आई. बाजारात जायचो, सारा बाजार करजो, दीडकी तरी बोचाला बांधून घरी इजो. म्हणजे ही थोडक्यात शिकवण लहान बाळाला त्यावेळेस दिली जाते आणि त्यावेळेस थाळी वाजवली जाते. आणि तिथून एक साधारणपणे वैज्ञानिक असं कारण की लहान बाळ हे बहिरा आहे किंवा नाही आहे हे त्यावेळेस कळतं. त्याला ते रडायला लागलं किंवा काहीतरी असं हालचाल करायला लागली तर कळतं की बाबा थाळी वाजवल्यानंतर ते मुक्त नाही किंवा बहिरं नाही. तर हा जन्माचा कार्यक्रम त्यावेळेस होत असतो 5वीचा. लग्न तुम्हाला सांगतो, लग्नामध्ये साधारणपणे मोठ्या प्रमाणावरती जंगलातील जी काही झाडं वगैरे आहेत त्या झाडांचा वापर होतो. उंबर नावाचं, उंबर आणणे अजूनही प्रथा चालू आहे. त्या डाळ्या घेऊन येतात, उंबराची फांदी तोडतात, त्याच्यावरती नवरा किंवा नवरी त्याला आंघोळ त्या ठिकाणी घातली जाते. त्यानंतर आंब्याची पानं, पळसाची पानं किंवा सिदाची पानं यांचा वापर हा मोठ्या प्रमाणावरती होत असतो. लग्न झाल्यानंतर, लग्न झालं आणि थोड्या वेळानंतर दोन्हीकडची मंडळी एकत्र मांडवामध्ये बसतात आणि त्या ठिकाणी कायदा नावाचा प्रकार हा त्या ठिकाणी होत असतो. आणि कायदा दिल्यानंतर नवरा जो कोणी असतो त्याला बसवलं जातं, हातामध्ये त्याला पात्री दिली जाते, विशेषतः आंब्याची. त्याच्यामध्ये पाणी म्हणा किंवा आता कोल्ड्रिंक्स म्हणा किंवा मदिरा जो प्रकार आहे तो दिला जातो आणि त्याला रामराम घालायला सांगतात. आतापासून तुला तो एक प्रकारे सज्ञान झालास किंवा तुला अधिकार झाला रामराम म्हणण्याचा. आणि हा प्रकार त्या ठिकाणी होत असतो. त्यानंतर जाऊया आपण मृत्यूकडे. तर मृत्यू मयत झाल्यानंतर बऱ्याचशा प्रथा आहेत, परंतु साधारणपणे बांबूस हा त्या ठिकाणी वापरला जातो किंवा अंबाडीचा वाक असतो तो वाकच त्या ठिकाणी वापरला जातो. तर अशा प्रकारच्या प्रथा हे अजूनही या समाजामध्ये आहेत. सरांनी उल्लेख केला बिरसा मुंडांचा. केवळ बिरसा मुंडाच लढले का, तेच मोठे नेते होऊन गेले का, तर असं नाही. खूप नेते, त्यांची संख्या खूप मोठी आहे, तर खूप नेते त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतलेला होता. परंतु त्यांचा इतिहास, काही यांचा इतिहास फक्त संदर्भ आलेला आहे, काही यांचा इतिहास अजून प्रकाशित झालेला नाही आहे. त्याच्यामध्ये धरती आबा बिरसा मुंडा नाव आलं, जयपालसिंग मुंडा, राघोजी भांगरे, आवारी गुरुजी, नांग्या कातकरी, गोंड राणी दुर्गावती, भागोजी नाईक, क्रांतीवीर खाजा नाईक, क्रांतीवीर भीमा नाईक, हल्दीबाई भीम, राणा पूजा भील, सलकारी देवी, गोंड शंकरशाह, तिलकवांजी, वीर बुद्धू भगत, सिंधू कान्हू, चांद भैरव, गोंडवली राणी, मुलकेवर, अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावरती स्वातंत्र्य सेनानींनी त्या ठिकाणी भाग घेतलेला होता आणि इंग्रजांविरुद्ध लढा दिलेला होता. कान्हू, सिद्धो कान्हू, चांद भैरव यांचा उल्लेख या ठिकाणी आला आणि त्यांच्या 2 बहिणी होत्या. बहिणी, त्यांचं नाव होतं जानू आणि फुलो. साधारणपणे आपल्याला अजून तरी अभ्यासक्रमामध्ये शिकवलं जातं की भारतातील सर्वात मोठा सुरुवात जी झाली लढ्याला इंग्रजांच्या विरुद्ध ही 1857 ला. परंतु त्याच्या आधी देखील इंग्रजांविरुद्ध लढाई ही केलेली होती. संताळ नावाचं एक पुस्तक आहे, याच्यामध्ये सर्व इतिहास आलेला. हंटर नावाचा जो अधिकारी होता त्यांनी सर्व ते लिहून ठेवलेलं होतं की इंग्रजांविरुद्ध प्रखर असा लढा चालू झालेला होता आदिवासी भागामध्ये आणि 35,000 आदिवासी हे मारले गेले. म्हणजे बघा, काही ठिकाणी उल्लेख असेल किंवा नसेल पण. आणि त्यावेळेस राणी जी होती विक्टोरिया राणी, तिच्या कानावरती गेलं, अरे बाबा हे उठाव का करताय. मग तेव्हा इतर माणसांनी सांगितलं की आदिवासींच्या ज्या प्रथा आहेत किंवा जंगल, जमीन, पाणी, जल यांच्यावर ते इंग्रज सरकारने त्या ठिकाणी त्यांचे काबीज केलेलं आहे. आणि काबीज केल्यानंतर विक्टोरिया राणीच्या लक्षात आलं की बाबा यांना जास्त दुखून चालणार नाही आणि म्हणून त्या ठिकाणी बिल पास केलं. आणि हे बिल पास केल्यानंतर जंगलाचा अधिकार हा त्यावेळेसच्या यांना दिला आणि 35,000 आदिवासी त्या ठिकाणी मारले गेलेले होते. हा इतिहास बऱ्याच जणांना अजून माहिती नाहीये. मी सुरुवात तुम्हाला सांगितलं की शिक्षण घ्या आणि शिक्षणातून स्वतःची प्रगती तर आहेच, परंतु स्वतःचा जो काही इतिहास आहे या ठिकाणी जे बसलेले आहे हा स्वतःचा इतिहास तुम्हाला माहिती असला पाहिजे. आणि त्यासाठी चांगल्या प्रकारचं शिक्षण घेणं
ही खूप काळाची गरज आहे। एक उल्लेख आला की एक आपल्या डहाणूतला मुलगा अमेरिकेमध्ये त्याला बोलावण्यात आलं, एवढ्या भारतामधून, एवढी लोकसंख्या आपली सर्व भारतामधून, परंतु त्याला त्या ठिकाणी बोलावलं गेलं आणि लाखो रुपयाचं पॅकेज त्या ठिकाणी त्याला दिलं गेलं। या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगावंसं वाटतं की जोहार तुम्हाला मी सांगितलं तर जोहारचा थोडक्यात तुम्हाला अर्थ सांगतोय। इसका मतलब है सबका कल्याण करने वाली प्रकृति की जय। सर्वांचं कल्याण कोण करतं आणि पर्यावरण, आणि त्याचा विजय असो, हा त्याचा अर्थ जोहारचा आहे। आणि म्हणून तुम्हाला मी सुरुवात केली की जोहार। तर शिक्षण घ्या आणि सर्वांना एक साथ घेऊन जा। उबंटू नावाचा एक शब्द आहे, त्या उबंटू मध्ये साधारणपणे आफ्रिकेमध्ये सर्वांनी एक साथ प्रगती करणे हे ध्येय आहे, आणि हे ध्येय आपलं असलं पाहिजे। सर्वांनी शिक्षण घ्या आणि स्वतःची प्रगती करा। प्रगती करत असताना ज्या काही प्रथा परंपरा आहेत आधुनिकतेशी त्याचा संगम हा साधला गेला पाहिजे, आणि अशा प्रकारचं शिक्षण घेऊन आणि स्वतःची प्रगती आणि राष्ट्राची प्रगती हे आपलं पहिलं ध्येय असलं पाहिजे। आणि अशा प्रकारे जागतिक आदिवासी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। जय जोहार। चापड चापड काय, ज्या वेळेला आपला गोवारी म्हैशी घेऊन जातोय, गुरं घेऊन जातोय, त्यावेळेला हे त्या कळपातील जो जोरात जी म्हैस चालते किंवा एखादा रेडा जो जोरात चालतोय किंवा जास्त पळतोय त्याच्या गळ्यात हे बांधलं जातं। हे ट्रॅकर आहे, ट्रॅकर। आजच्या काळात जर विचार केला तर एखादा मोबाईल चोरी होतो आणि पोलीस त्याला ट्रॅक करतात, तसं हे ट्रॅकर आहे। मग ही म्हैस जिथे जाईल तिथे तिच्या मागे मागे उरलेला कळप जात असतो। मग गोवाऱ्या कुठेतरी बसलेला असतो किंवा घरी जेवायला गेलेला असतो, जेव्हा तो परत येतो त्यावेळेला त्याला त्याची गुरंढोरं सापडत नाही, आणि मग जंगलात असते शांतता, आणि त्या शांततेच्या वेळेला हे गळ्यातील चापड हालतं, त्याचा आवाज येतो आणि तो गोवारी त्या कळपाला ट्रॅक करतो, तिथे जातो, त्याला तिथे ती सापडतात। त्यानंतर सरांनी दुसरं आणलंय खोडकी। काय बोलतात? खोडकी। हे कमरेला बांधलं जातं, कुठे? आणि पाठीमागे ठेवलं जातं। ज्या वेळेला एखादा व्यक्ती जंगलात जातो, त्याच्या डोक्यावर भरपूर कोणतं तरी वजन असतं, लाकूड वगैरे असतं, त्यावेळेला ही कोयती, हे हत्यार ठेवायचं कुठे हा प्रश्न पडतो, आणि म्हणून ही खोडकी कमरेला बांधली जाते आणि त्या खोडकीत ही कोयती ठेवली जाते। मला वाटतं तेव्हापासूनच एखादी वस्तू आपल्या शरीरावर कुठे ठेवायची हा प्रश्न उद्भवला असेल, आणि आपल्या शर्टला, पॅन्टला खिच्याची निर्मिती झाली असावी असा एक अंदाज बांधायला हरकत नाही। सर्वांना माहित असलेलं संगीतमय वाद्य, ज्या वाद्याच्या तालावर आपण नाचतोय, आणि त्या नाचाला, त्या डान्सला काय म्हणतो आपण? आणि ह्याच तारप्याच्या माध्यमातून आपण, आणि विशेष म्हणजे हे स्वतः बनवलेलं असतं, कोणत्याही बाजारात किंवा एखाद्या कंपनीने हे बनवलेलं नाही, कोणत्याही कंपनीचा हा ब्रँड मिळत नाही, तर स्वतः बनवलेली वस्तू आहे तारपा, आणि या संगीताच्या जोरावर आपण तारपाचा नाच करत असतो। काय बरं याला सांगतायत? काय काय? तोंड्या पण बोलतात ना याला, तोंड्या बोलतात, तोंड्या। हा कुठे वापरतात? कुठे नाही। अरे आपण एखाद्या ओहळाला, ओहळ असतो आपल्या बाजूला, नाला गेलेला असतो, त्याला किव करतो ना, किव, आणि त्या किवाला गडगा करतो ना, गडगा। कसला? दगडाचा की रेतीचा? आणि त्या दगडांमधून, दगडांच्या मध्ये एक होल असतो, आणि त्या होला बरोबर हा तोंड्या ठेवला जातो। मच्छीला वाटतं की इथून होल आहे, आपण खाली सहज जाऊ, आणि मच्छी या तोंड्यात बरोबर अडकते, आणि त्या मच्छीला पुन्हा वर येता येत नाही।
2 तासाने 3 तासाने तो मालक ह्या तोंड्या काढतो, याच्यातील मच्छी बाहेर काढतो आणि पुन्हा हा तोंड्या लावतो. तर हा काय आहे? अगदी तसंच याला काय म्हणतात? अरे वा, या साठ्याचे भरपूर उपयोग आहेत. अगदी म्हणायचं झालं पहिला उपयोग याचा हा आहे की आपण जो कीव करतो त्या किवाच्या मध्यभागी पाणी जाण्यासाठी ओव्हरफ्लो असतो. त्या ओव्हरफ्लोच्या जवळ हा साठ्या मांडला जातो आणि त्या ओव्हरफ्लो वरून जेव्हा मच्छी येते तेव्हा ती मच्छी या साठ्यावर थांबते आणि आपण त्याला पकडल्यानंतर हीच हाच साठ्या सुकवलेली मच्छी सुकवण्यासाठी सुद्धा या साठ्याचा वापर करतात. त्याचप्रमाणे पूर्वी असलेली घोंगडी सुकवण्यासाठी, कारण दिवसभर 2 आंगऱ्या ती घोंगडी अंगावर घेतलेली असते, ती भिजलेली असते, ओली झालेली असते. ती ओली झालेली घोंगडी सुकवण्यासाठी ह्याच साठ्याचा वापर केला जातो. ह्यापेक्षा असंख्य अशा वस्तू आहेत की ज्या वस्तू पूर्वी वापरल्या जायच्या. त्यामध्ये तारप्याविषयी दळवीसर अजून थोडीशी माहिती देतो. तारपा आहे, हा तारपा बनवण्याची एक विशिष्ट पद्धत असते. हे जे दिसतं हे ताड आहे की नाही, ताड त्याची कोवळ्या पात्या ज्या असतात ना त्याचा वापर करतात. आणि हे जे आहे ना हे दुधी जो असतो ना त्याचा वापर करतात, सुकवतात तो. आणि हे जे दिसतं हे बांबूचं वापरतात. पूर्वीच्या काळात ज्या पण वस्तू बनवण्यात तो एक संशोधन होतं, तो एक शोध होता. सुई तयार करणे हा पण एक शोधच आहे आणि मोबाईल किंवा इंटरनेट तयार करणं हा पण एक शोधच आहे. अगदी हा पण एक शोधच आहे. कल्पना शक्तीला वाव मिळते इथे. काय म्हणतात त्याला? काय काठोला. काय पकडण्यासाठी याचा उपयोग केला जातो? अरे वा, हे कुठे ठेवलं जातं? कुठे? जमिनीवर की पाण्यात? पाण्यात ठेवलं जातं. आणि इथे या भागात चिंबोरीला आवश्यक असलेलं खाद्य ठेवलं जातं आणि मग त्या स्मेलने, त्या वासावर चिंबोरी इथून आतमध्ये शिरते. एकदा का चिंबोरी आतमध्ये गेली की पुन्हा तिला बाहेर निघता येत. हा मच्छी पकडण्यासाठी लावलेला शोध आहे.
स्वागतम्